तर लातूरमध्ये महानगरपालिकेची शाळा आता पोलीस बंदोबस्तामध्ये भरणारे अभिजित दिपके यांनी शाळेला भेट दिली होती। शाळेला पोलीस संरक्षण देण्याची मागणी पालिका आयुक्तांनी केलेली। शाळेतील विद्यार्थी शिक्षकांना गुंड प्रवृत्तीचे लोक त्रास देत असल्याच्या तक्रारी आहे। विद्यार्थी आणि शिक्षकांच्या रक्षणासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। लातूर महानगरपालिकेच्या लेबर कॉलनी भागातील शाळेला आता पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे। महानगरपालिकेचे जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून लेबर कॉलनी भागातील शाळेला पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केलेली आहे। कारण ही शाळा चर्चेत आलेली होती, कारण गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या विळख्यात ही शाळा अडकल्याची माहिती जी आहे ती इथल्या शिक्षकांनी शिक्षण विभागाला दिलेली होती, त्याचबरोबर पोलीस विभागाला दिलेली होती आणि त्यानंतर चर्चेमध्ये आली। कारण या शाळेच्या परिसरामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक जे आहेत किंवा जे नशा करणारे लोक आहेत ते शाळा सुटल्यानंतर परिसरामध्ये बसतात आणि जेव्हा शाळा सुरू असते त्यावेळेला देखील इथल्या स्टाफला वगैरे शिवीगाळ करण्यात येते। अशा प्रकारच्या तक्रारी वाढलेल्या होत्या आणि या गोष्टीची दखल घेऊन जे आहेत ते कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके देखील या शाळेमध्ये पोहोचलेले होते आणि या शाळेची अवस्था त्यांनी पाहिली होती। शाळेची इमारत देखील आता मोडकळीस आलेली आहे आणि त्यानंतर ही शाळा चर्चेत आली आणि आता महानगरपालिकेचे जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून या शाळेला शाळेच्या वेळेमध्ये बंदोबस्त देण्याची मागणी जी आहे ती केलेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।